हे गाझा पट्टीतलं दृश्य नाही. भारतीय लष्करानं उद्ध्वस्त केलेल्या पाकिस्तानातलं दहशतवाद्यांचं तळही नाही, तर हा आहे पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्तांनी इंद्रायणी नदीपात्रात अवैधरित्या उभारण्यात आलेल्या आलिशान बंगल्यांवर केलेला सर्जिकल स्ट्राईक. पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील चिखली इथं झरे वर्ल्डकडून निळ्या पूररेषेचं उल्लंघन करत इंद्रायणी नदीपात्रात अनधिकृतपणे प्लॉटिंग करण्यात आले. या प्लॉट्सवर काही धनदांडग्यांनी 36 बंगले उभारले. या प्रकरणात तक्रारदार आणि बंगले मालकांनी राष्ट्रीय हरित लवाद आणि सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. अखेर सर्वोच्च न्यायालयानं 31 मे पूर्वी हे अनधिकृत बंगले जमीनदोस्त करण्यासोबत इंद्रायणीचं नदीपात्र पूर्ववत करा असे आदेश महापालिकेला दिले. त्यानुसार पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्तांनी धडक कारवाई करत या 36 बंगल्यांवर बुलडोझर फिरवला आणि श्रीमंतांचे बंगले अक्षरशः पत्त्यासारखे कोसळले. सर्वोच्च न्यायालयाने अंतिम आदेश दिल्यानंतर पिंपरी चिंचवड शहरातील इंद्रायणी नदी पात्रात 36 बंगल्यांवर कारवाई करण्यात येत आहे. आज सकाळपासून या ठिकाणी कारवाईला सुरुवात झाली आहे. हा सगळा चिखली परिसरातील इंद्रायणी नदीचा भाग आहे आणि इंद्रायणी नदीच्या पूररेषेमध्ये या ठिकाणी 36 बंगले उभारण्यात आले होते. हे सगळे बंगले अनधिकृतपणे उभारण्यात आले होते. याच्यासाठी कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती. महापालिकेच्या कारवाईमुळे इंद्रायणी नदी आता मोकळा श्वास घेऊ शकणार आहे. शिवाय नदीपात्रात अनधिकृत बांधकामं करणाऱ्यांनाही चाप बसेल. जुलै 2024मध्ये NGTने याच्यामध्ये ऑर्डर काढला होता. ब्लू लाईनमध्ये जे 36 आपले स्ट्रक्चर्स आहे त्यांना पाडण्याचा NGTने 6 महिन्याची मला याच्यामध्ये मुदत दिली होती आणि जे आपले जमीनधारक आहे त्यांच्यावर 5 कोटीचा फाईन पण NGTने केला होता. हे सगळे आपले इंद्रायणीचे ब्लू लाईनचे झोनमधले आहेत. त्याच्यानंतर जे अग्रीव्ड लोक आहे ज्यांचे घर वगैरे आहे ते NGTच्या ऑर्डरचे विरुद्ध सुप्रीम कोर्टला गेले. त्यावेळी सुप्रीम कोर्टने त्यांची पिटिशनला डिस्पोज ऑफ केलं होतं. भावना म्हणजे आम्हाला एकदम वाईट वाटतंय, कारण आमची फसवणूक झालेली इथे जो गट नंबर 90 आहे हा मनोज जरे आणि त्याचे काही साथीदार यांनी आर झोन दाखवून हा ग्रीन झोन असताना त्यांनी आम्हाला आर झोन दाखवला आणि आर झोन दाखवून आम्हाला त्यांनी रितसर सब रजिस्ट्रार ऑफिसमध्ये खरेदी करून आम्ही त्यांच्याकडून विकत घेतलेलं आहे. ज्या सुरुवातीला पहिलं बांधकाम झालं त्याच वेळेला नगरपालिकेने आमच्यावरती आक्षेप घ्यायला पाहिजे होता. उलट नगरपालिकेचे अधिकारी शिरसाट नामक अधिकारी इथे येऊन प्रत्येक बंगल्यावाल्यांकडून पैसे खात गेला. विशेष म्हणजे यापूर्वीही 8 फेब्रुवारी 2025ला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनं कुदळवाडी चिखली परिसरातील बेकायदेशीर बांधकामांवर बुलडोझर फिरवला होता. सलग 8 दिवस ही कारवाई सुरू होती. या कारवाई दरम्यान जवळपास 827 एकर क्षेत्रावरील अतिक्रमण तोडण्यात आलं. त्यामुळे महानगरपालिकेचा रस्ता आणि आरक्षणांसाठीचं एकूण 100 एकर क्षेत्र अतिक्रमण मुक्त झालंय. आता पुन्हा एकदा महापालिका आयुक्तांनी दणका देत इंद्रायणी नदीपात्रातील 36 बंगले जमीनदोस्त केलेत. त्यांचा आदर्श इतर महापालिका आयुक्तांनीही घेत धडक कारवाई करायला हवी. तरच अनधिकृत बांधकामांना चाप बसेल आणि भूमाफियांना कायमची अद्दल घडेल. गोपाल मुडघरेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, पिंपरी चिंचवड.